गेल्या 48 तासापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय नाटकीय अशा घडामोडी घडत आहेत. कारण फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकीला बहिष्कार घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा पारा काही कमी झालेला नव्हता. कारण दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर बैठक बोलावली. त्या बैठकीला अजितदादा गेले, मात्र एकनाथ शिंदे सरळ रातोरात त्यांनी दिल्ली गाठली आणि अमित शहा यांच्याबरोबर थोडं कराय तर अमित शहा यांच्याबरोबर तब्बल 1 तास त्यांनी चर्चा केली. खरं तर आश्चर्याची गोष्ट की अमित शहा यांनी ते देशाचे गृहमंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना तब्बल 1 तासाचा वेळ दिला. आणि बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना गराडा घातला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हा रडणारा माणूस नाहीये, एकनाथ शिंदे हा लढणारा माणूस आहे आणि आतापर्यंतच्या 4-5 वर्षाच्या राजकारणात ते मी तुम्हाला दाखवून दिलंय. त्यामुळं माझे नगरसेवक फोडले, माझा आमदार फोडला, हे असले गाराणे घेऊन मी काय दिल्लीला जाणार आहे का? त्यामुळं विरोधकाला काही कामधंदे नाही, त्यामुळं ते अशाच प्रकारचे टीका करणार आहेत. त्यांचा मी कसा बँड वाजवलाय हे गेल्या 2-3 वर्षात मी तुम्हाला दाखवलंय. त्यामुळं मी काय रडणाऱ्या नेत्यापैकी नाही. मात्र मीडिया आहे, मीडियाने ज्या बातम्या समोर आणल्या त्या सुद्धा अतिशय भयानक होत्या. कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या 2 नेत्यांची तक्रार केली त्या 2 नेत्यामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस. कारण रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष बेफाम असा वाढवा असा आदेश कोणी दिला? अमित शहा यांनी. आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांची तक्रार घेऊन जातात कुठं? अमित शहा यांच्याकडे. म्हणजे तुम्ही बघा, 15 दिवसापूर्वी जे अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी सरळ भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण करत असताना कुबड्यांची गरज नाही. हा प्रकार होऊन मला वाटतं एक 10 ते 15 दिवस झाले आहेत आणि त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षानं बाकीचे पक्ष राहिले बाजूला, मात्र एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक धडाधड फोडायला सुरुवात केली. आणि ही तक्रार घेऊन अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे जातात. म्हणजे ज्यांनी पक्ष फोडायला सांगितला, ज्या अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये कुबड्या फेकून द्या असं सांगितलं, त्याच अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे तक्रार घेऊन जातात. ही हास्यास्पद गोष्ट नाही का? त्याची कुठेतरी दखल घेत उद्धव ठाकरे यांनी 1-2 कोणीतरी गेलाय दिल्लीला बाबा मला मारलं म्हणून. पडद्याआडचं इंटरेस्टिंग राजकारण असं आहे मित्रांनो, ज्या एकनाथ शिंदे यांनी इतका सगळा उठाठेव केला त्या एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहीत नाहीये का की अमित शहा आणि त्यांचा पक्ष चालवण्याची जी स्ट्रॅटर्जी आहे ती आपल्या मित्राचा गळा दाबत असतात. त्यामुळं एकनाथ शिंदेना या साध्या गोष्टी कळत नाहीयेत का? ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते फक्त 1-2 वेळेस दिल्लीला गेले, त्यावेळेस त्यांच्यावर भयानक टीका झाली. आता मात्र एकनाथ शिंदे दररोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, 8 दिवसाला 15 दिवसाला ते दिल्लीवारी करतायत. मात्र अमित शहा यांनीच एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवा असे आदेश दिलेत. कारण अजितदादा पवार यांनी सपशेल लोटांगण घातलंय. त्यांना दिलं काय नाही दिलं काय त्यांच्या मागं बऱ्याच चौकशींचा झंझट त्यांच्या मागं आहे आणि त्यामुळं ते कधीही डोळे दाखवणार नाहीयेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी 15 पैकी 7 खासदार निवडून आणले. मात्र ही कमाल देवेंद्र फडणवीस यांना करता आली नाही आणि त्यामुळं मी देवेंद्र फडणवीस यांना टशन देऊ शकतो, देवेंद्र फडणवीस यांना मी माघार रेटू शकतो, हा कॉन्फिडन्स एकनाथ शिंदे यांना आहे. आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री पदावर दोघेही असताना अजितदादा पवार गप्पकार बसलेले आहेत, मात्र एकनाथ शिंदे सतत देवेंद्र फडणवीस यांना डोळे दाखवत आहेत. आणि कुठेतरी वेगळी अशी चर्चा आहे की निकाल जर कोर्टाचा निकाल जर काही खतरनाक टाईप आला, एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये जर जाणारा आला, तर एकनाथ शिंदे यांची तयारी सगळे आमदार घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे. फक्त आणि फक्त अट एकच आहे की देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे आपल्याला मिळायला हवं. हे जर का झालं तर सगळे आमदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची देखील शिंदेची तयारी आहे. आणि आपल्याला माहिती असेल एक 4-8 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी हा मुद्दा काढला होता की मला मुख्यमंत्री द्या, मला मुख्यमंत्री पद द्या, यासाठी म्हणून दिल्लीची चाटुगिरी किती करायची असा थेट सवाल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला होता. मात्र लॉजिक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणूक आहे म्हणून ते नगरसेवक फोडतायत. आता उद्या म्हणजेच पुढच्या लोकसभेची निवडणूक येईल त्यावेळेस ते शिंदेचे खासदार फोडतील आणि त्यानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस एकनाथ शिंदेचे झाडून सगळे आमदार भाजप फोडणार म्हणजे फोडणार. मात्र एकनाथ शिंदे यांना अजूनही भाजपची
कमाल आणि भाजपचे एकूणच काम करण्याची पद्धत हे लक्षात आलेली नाही. त्यामुळं जसजसा काळ पुढे जाईल तसतसं फडणवीस हे आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न करतील. बरं, त्यात दुसरं अशी मेघ झाली आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जे काय स्मारक उभं राहणार आहे त्या स्मारकाचं अध्यक्षपद हे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय. अर्थात फडणवीस यांना उद्धव ठाकरे फार जवळचे आहेत असं नाही, पण उद्धव ठाकरेंना जर संपवायचं असेल तर शिंदेना बळ द्यायचं आणि शिंदेना जर संपवायचं तर मग उद्धव ठाकरेंना बळ द्यायचं, ही फडणवीसांची वेगळी चाल आहे. मात्र शिवसेना आमची ओरिजिनल आहे, त्यामुळं हे अध्यक्षपद सुद्धा आम्हालाच द्यायला पाहिजे होतं. मात्र मला कुठेतरी खिंडीत गाठण्यासाठी, माझा पक्ष संपवण्यासाठी फडणवीस अशा चाली खेळतात आणि त्याला आवरा अशी तक्रार शहांना केली आहे. मात्र त्यांना मोकाट सोडणारे शहाच आहेत, एवढं साधं शिंदेच्या अजून हे लक्षात आलं नाही. बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.